मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फर्स्ट MPSC या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, या व्हिडिओचा विषय तुमच्या समोर आहे. कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क पूर्व परीक्षेत पॉलिटीमध्ये आपण 15 पैकी 12 किंवा 13 मार्क्स कसे घेऊ शकतो. मग या व्हिडिओमध्ये आपण यावर चर्चा करणार आहोत. बघा मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना एखाद्या विषयाची तयारी कशी करावी हे आपल्याला माहीत नसतं, किंवा मग आपण ते समजून घेत नाही आणि मग आपण ढोबळमानाने अभ्यास करत असतो, खूप अभ्यास करतो, परंतु त्याचा आउटपुट आपल्याला भेटत नाही. मग आपण निराश होऊन जातो. त्यासाठीच प्रत्येक विषयाचा अगदी आयोगाला म्हणजेच MPSCला अपेक्षित अभ्यास करणे आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला त्या परीक्षेमध्ये चांगला स्कोर येतो. आणि जर आपण बघितलं तर MPSC काही विषयांवर प्रश्न विचारत असते. त्याच्यामध्ये पॉलिटी, विज्ञान, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता यासारखे विषय आहेत. या प्रत्येक विषयाचं त्या परीक्षेमध्ये पूर्वपरीक्षा म्हणा किंवा मुख्य परीक्षा म्हणा काही वेटेज आहे. ते वेटेज समजून घेऊनच आपल्याला अभ्यास करावा लागतो. प्रत्येक विषय त्या परीक्षेमध्ये किती कॉन्ट्रीब्युशन करतो आणि आपण त्या विषयामध्ये किती मॅक्सिमम स्कोअर घेऊ शकतो हे ओळखलं पाहिजे. त्यानुसारच आपली अभ्यासाची रणनीती आपण आखायला पाहिजे. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये पॉलिटी हा जो विषय आहे आपल्या कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क पूर्व परीक्षेत किंवा मग राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये किती वेटेज ठेवतो हे आपण समजून घेणार आहोत. पॉलिटी म्हणजेच राज्यव्यवस्था या विषयाचा अभ्यास करण्यासाठी कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत ते आपण इथे बघणार आहोत. कोणती पुस्तकं आपण रेफर केली पाहिजेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला एक अंदाज येईल की येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण पॉलिटीचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि कितीपर्यंत त्याला महत्त्व दिलं पाहिजे. तर मग मित्रांनो, पॉलिटीचा कंबाईनच्या परीक्षेसंदर्भात एक मी कॅल्क्युलेशन तयार केलेलं आहे, त्यावर सर्वप्रथम आपण डिस्कस करूया. मग बघा, पॉलिटी या विषयावर राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन गट ब पूर्व परीक्षा किंवा मग कंबाईन गट क पूर्व परीक्षा यांमध्ये 15 प्रश्न विचारले जातात. आता जर या प्रश्नांना आपण मार्क्समध्ये कन्वर्ट केला तर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा GS किंवा CSAT हे 200 गुणांचे असतात. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे पॉलिटी या विषयाला 30 मार्क्स असतात. कंबाईनचा विचार केला तर प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क्स असल्यामुळे पॉलिटी या विषयाचे 15 मार्क्स असतात. बरोबर. मग जर आपण राज्यसेवेच्या दृष्टीने बघितलं तर पॉलिटी या विषयाचा जो वेटेज आहे 200 पैकी 30 मार्क्स आणि कंबाईनचा जर विचार केला तर 100 पैकी 15 मार्क्स. म्हणजेच आपल्या पूर्व परीक्षेमध्ये पॉलिटी हा जो विषय आहे हा 15% वेटेज ठेवतो. म्हणजे 100 पैकी 15 प्रश्न पॉलिटी या विषयावर असणार आहे. मग या 15 प्रश्नांमधून आपण 12 ते 13 मार्क्स कसे घेऊ शकतो आणि त्याचा पूर्व परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी कसं मदत होऊ शकते हे आपण पाहतोय. आता हे कॅल्क्युलेशन आपण मांडलं. त्यानंतर जर आपण कंबाईन पूर्व परीक्षेचा निकाल पाहिला तर मेरिट जी आहे ही 50-60च्या आसपास असते. बरोबर. रिसेंटली जी एक्झाम झाली 2026ची कंबाईन ग्रुप बी, त्याच्यामध्ये 53.25 ही मेरिट होती. म्हणजे आपल्याला कळतं की 50 ते 60च्या दरम्यान मेरिट लागते. परंतु आपण इथे असं गृहीत धरूया की आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी 60 मार्कांची आवश्यकता आहे, म्हणजे 100 पैकी 60. बरोबर. मग आपण विचार केला की आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी 60 मार्क्स हवे आहेत आणि आपल्याला पॉलिटीचे 15 प्रश्न आहेत. मग जर या 15 पैकी आपण 12 किंवा 13 मार्क्स घेतले तर 60 पैकी 12 किंवा 13 मार्क्स आपल्याला पॉलिटीमधून मिळतात. आता ह्याचं जर आपण वेटेज कॅल्क्युलेट केलं तर प्री क्वालिफाय होण्यासाठी पॉलिटी हा विषय किती % कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. मग जर याचा विचार केला तर पॉलिटी हा जो विषय आहे प्री क्वालिफाय होण्यामध्ये 20 ते 21.5% इतकं कॉन्ट्रीब्युशन देतो. आणि जर पॉलिटी हा विषय बघितला आणि ह्याचा आपण चांगल्या प्रकारे सराव केला तर 12 ते 13 मार्क्स आपण सहज काढू शकतो. पॉलिटी हा विषय स्कोरिंग आहे आणि म्हणून त्याचं महत्त्व आहे प्री क्वालिफाय होण्यामध्ये आणि त्यासाठी आपल्याला त्याचा त्या पद्धतीने विचार करायचा आहे. म्हणून हे कॅल्क्युलेशन मी तुमच्यासमोर मांडलं की जेणेकरून या 60 मार्कांपैकी 12 ते 13 जर आपण मार्क्स पॉलिटीमधून घेतले तर इतर विषयांवरचा भार जो आहे तो कमी होतो. म्हणजे जर आपण बघितलं तर 7 विषय आपल्याला आहेत पॉलिटी पकडून
जे तुम्हाला माहीत आहेत. त्यापैकी जर 60 पैकी 12-13 प्रश्न जर आपण पॉलिटीमधून काढले, तर उरलेले 6 विषयांमधून आपल्याला 48 मार्क्स काढायचे आहेत. निगेटिव्ह मार्किंगचा प्रश्न आहे, पण त्यावरही आपण वर्क केलं तर ते प्रमाण पण आपण कमी करू शकतो किंवा ॲक्युरसी लेवल वाढवली तर आपण चांगल्या प्रकारे हा स्कोर घेऊ शकतो. म्हणून अभ्यास करताना आपल्याला योग्य प्लॅनिंगची आवश्यकता आहे. प्रत्येक विषयाला किती महत्त्व दिलं पाहिजे हे ओळखता आलं पाहिजे. तरच आपण योग्य पद्धतीने अभ्यास करतो आणि लवकरात लवकर प्री क्वालिफाय करतो, मेन्सला अपियर होतो आणि याच पद्धतीने आपण अभ्यास ठेवला तर मेन्सही आरामात आपण क्वालिफाय करतो. कारण त्या विषयांचा प्रीला जसं आपण वेटेज कॅल्क्युलेट करतो तसं आपण मेन्सलाही कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्या पद्धतीने प्लॅनिंगमध्ये कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यायचं हे ठरवू शकतो. मग आता मला खात्री आहे की तुम्हाला पॉलिटी या विषयाचं प्री क्वालिफाय होण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन कळलेलं आहे. मग आता आपल्याला पॉलिटीच्या 15 प्रश्नांपैकी 12-13 प्रश्न हे अगदी बरोबर सोडवायचे आहेत. मग ह्यासाठी आपण बघणार आहोत की महत्त्वाचे टॉपिक कोणते. मग तुमच्यासमोर ही टॉपिकची लिस्ट मी दिलेली आहे आणि ही अशीच दिलेली नाही, तर ह्याच्या मागे ज्या आयोगाने आधी घेतलेल्या परीक्षा आहेत त्यांचे ॲनालिसिस आहे. आणि जर तुम्ही स्वतःहून ॲनालिसिस केलं तर तुम्हाला सुद्धा कळेल की वारंवार MPSC ह्या टॉपिकच्या भोवती प्रश्न तयार करते आणि एक्झाममध्ये आपल्याला विचारते. मग बघा, आपण हे टॉपिक इथे डिस्कस करूया. मग बघा, सर्वप्रथम घटनेची निर्मिती या टॉपिकवर MPSC नेहमी प्रश्न विचारते, म्हणजे एक प्रश्न या टॉपिकवर ठरलेला असतो, हे लक्षात घ्या. म्हणून जेव्हा पण आपण पॉलिटी या विषयाला सुरुवात करतो ते सुरुवात आपण घटनेची निर्मिती या टॉपिकनेच करतो. त्याच्यानंतर घटनेची प्रमुख वैशिष्ट्य, प्रमुख भाग व कलमे, प्रमुख परिशिष्टे हा जो टॉपिक आहे, म्हणजे हे 3 टॉपिक आहेत. या 3 टॉपिकवर सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतो. तुम्हाला प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस केल्यावर हे लगेच कळून येईल. त्यानंतर बघा, घटनेचा सरनामा, संघ व त्याचे क्षेत्र याच्यावर सुद्धा आयोग अधूनमधून प्रश्न विचारतो. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, म्हणजे घटनेतील भाग 3, भाग 4 आणि भाग 4A हे इतके महत्त्वाचे आहेत की आयोग याच्यावर नेहमीच प्रश्न विचारत असतो. म्हणून याच्यामध्ये दिलेले जे सब टॉपिक आहेत, संकल्पना आहेत, याच्याशी निगडीत कलमं आहेत, ही आपली पाठच पाहिजे, हे लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीवर नाही परंतु राष्ट्रपती या टॉपिकवर MPSC प्रश्न विचारते. राज्यपालवर प्रश्न विचारते, यांच्याशी निगडीत जे कलम आहेत त्याच्यावर प्रश्न विचारते. मग ते वेगवेगळ्या स्वरूपात, जोड्या लावा स्वरूपात किंवा मग तुम्ही कलम ओळखा, बरोबर, यावर आयोग प्रश्न विचारतो. पुढे जर आपण टॉपिक बघितले तर महान्यायवादी, महाधिवक्ता याच्यावर सुद्धा प्रश्न MPSC विचारते. राज्य विधिमंडळ, पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळ याच्यावर सुद्धा अधूनमधून प्रश्न असतात, हे लक्षात घ्या. संसद यावर कंबाईनमध्ये प्रश्न कमी असतात, राज्यसेवेच्या दृष्टीने संसदवर प्रश्न असतात, हे लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, विशेषतः ही जी सर्व टॉपिक आहेत या टॉपिकशी निगडीत जी कलमं आहेत त्या कलमांवर आयोग नेहमीच प्रश्न विचारतो. बघा, केंद्र राज्य संबंध, आणीबाणी विषयक तरतुदी याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतो. म्हणून हे जे टॉपिक्स आहेत हे टॉपिक चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. पंचायत राज व नगरपालिका जर आपण बघितलं तर पंचायत राज, मग घटना दुरुस्त्या ज्या आहेत, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, बरोबर, त्याच्याशी निगडीत इतर गोष्टी प्लस पंचायत राजवर थोडंसं डीप आयोग विचारत असतं. म्हणून हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे. अधिकृत भाषा, त्याच्यानंतर बघा, संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची, म्हणजे ज्या प्रमुख परिशिष्ट आहेत, बरोबर, आणि त्याच्यामध्ये काही घटक दिलेले आहेत, त्याच्यामध्ये संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची ह्यामध्ये जे विषय आहेत त्या विषयांवर आयोग प्रश्न विचारतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून, म्हणजे घटना जी आहे ती लागू झाल्यापासून घटनेमध्ये वेगवेगळ्या दुरुस्त्या झाल्या, त्यातल्या काही दुरुस्त्या ह्या महत्त्वाच्या आहेत. मग महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या यांच्यावर आयोग प्रश्न विचारतो. त्यानंतर घटना दुरुस्ती हा जो टॉपिक आहे त्याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. त्यानंतर एक महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे घटनात्मक संस्था. यामधील ज्या घटनात्मक संस्था आहेत, उदाहरणार्थ निवडणूक आयोग, संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSC, राज्य लोकसेवा आयोग SPSC, वित्त आयोग, फायनान्स कमिशन, CAG, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग, अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग, भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी, या सगळ्या घटनात्मक संस्था आहेत. घटनेमध्ये यांच्याविषयी तरतुदी दिलेल्या आहेत. मग त्यांच्याशी निगडीत कलम किंवा मग त्यांचे अध्यक्ष, त्यांची निवड कोण करतं, त्यांचा राजीनामा ते कोणाला देतात किंवा मग त्यांची पदच्युतीच्या तरतुदी काय आहेत, बरोबर, या दृष्टीने प्रश्न MPSC विचारते, हे लक्षात घ्या. मग जेव्हा आपण पॉलिटीच्या संदर्भात MPSCने विचारलेल्या प्रश्नांचं ॲनालिसिस करतो तेव्हा आपल्याला कळतं की आयोग ह्याच टॉपिकच्या आजूबाजूला प्रश्न तयार करते. मग ते वेगवेगळ्या स्वरूपात, स्टेटमेंट स्वरूपात असेल, वन लायनर स्वरूपात असेल, जोड्या लावा स्वरूपात असेल किंवा मग इतर.
परंतु ह्याच टॉपिकच्या आजूबाजूला प्रश्न विचारते. म्हणजे 15 पैकी जे 13 आपण प्रश्न बघणार ते ह्याच टॉपिकशी रिलेटेड असणार आणि उरलेले जे 1-2 असतात ते सुद्धा यांच्याशी डायरेक्टली इनडायरेक्टली निगडीत असतात. पण तेवढा आपल्याला त्याचा विचार करावा लागतो किंवा कधी कधी त्या गोष्टी थोड्याशा आउट ऑफ सिलेबस असतात. परंतु मोस्ट ऑफ द प्रश्न याच टॉपिकशी रिलेटेड असतात. हे आपण जे टॉपिक आता आपण बघितले, बरोबर. सो आपल्याला काय करायचं आहे की पॉलिटी हा विषय तयार करताना हे जे टॉपिक आहेत हे समोर ठेवायचे आहेत आणि ह्या प्रत्येक टॉपिकमधील जे सब टॉपिक आहेत किंवा कलम आहेत किंवा मग काही संकल्पना आहेत, काही व्यक्ती आहेत, बरोबर, काही वर्ष, यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे, नोट्स बनवायच्या आणि वारंवार यांचं रिव्हिजन करायचं आणि आयोगाने विचारलेल्या प्रश्नपत्रिका आहेत ना त्या आपण सोडवायच्या आहेत. तुम्ही जर या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला पॉलिटी हा विषय सोपा आहे आणि सोपा वाटेल आणि मग त्याच्यावर आयोगाने प्रश्न जे विचारले असते त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल. विशेषतः कलम ही पाठांतरच करून टाकायची. कधी कधी नुसत्या कलमांवर आधारित 5-6 प्रश्न असतात. हे तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवाल किंवा त्यांचं अनालिसिस कराल तुम्हाला लगेच कळून येईल. अशा प्रकारे या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पॉलिटीमध्ये. मग आता आपण सोर्स कोणते वापरायचे, पॉलिटीसाठी आपण कोणती पुस्तकं अभ्यासायची, बरोबर. याच्यामध्ये सगळ्यात स्टँडर्ड आणि आपल्या पॉलिटीच्या सर्व गरजा फुलफिल करणारं एक पुस्तक आहे तो म्हणजे एम लक्ष्मीकांत यांचं इंडियन पॉलिटी. आता हे जे पुस्तक आहे मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. मग आपण MPSCची तयारी करतो मराठीमधून करतो, मग ही मराठी एडिशन आपण घेऊ शकतो. अतिशय चांगलं पुस्तक आहे, मोठं पुस्तक आहे, लेंदी आहे, पण जर आपण याला चांगल्या प्रकारे आत्मसात केलं, याच्यामधील प्रत्येक पॉईंट समजून घेतला, त्याच्या नोट्स बनवल्या, रिव्हिजन केलं, वारंवार रिव्हिजन केलं तर इनफ पुस्तक आहे आणि आरामात आपण 15 पैकी 12-13 प्रश्न याच पुस्तकाच्या आधारे घेऊ शकतो. काहींना हे पुस्तक लेंदी वाटत असेल, समजायला कठीण जात असेल तर मग रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे पॉलिटी, ते सुद्धा आपण रेफर करू शकतो. सरांनी अतिशय छान पद्धतीने हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि संकल्पना सुद्धा लगेच समजून येतात. त्यामुळे तुम्ही या दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक वापरा. बघा MPSC मध्ये सक्सेस मिळवण्याचा एक मंत्र आहे की कमी वाचा पण वारंवार वाचा, बरोबर. मग यातलं कोणतंही एक पुस्तक घ्या आणि त्याला इतकं पिंजून काढा की प्रत्येक गोष्ट आपली लक्षात राहिली पाहिजे. आणि पंचायत राजवर आपण किशोर लवटे सरांचं हे पुस्तक प्री मेन्ससाठी एम लक्ष्मीकांत किंवा मग कोळंबे सरांच्या पुस्तकापैकी एक पुस्तक आपल्याला इनफ आहे आणि पंचायत राज आपण हे रेफर करू शकतो. सो अशा प्रकारे जास्त कुठे न भरकटता या पुस्तकांचा आपण योग्य अभ्यास केला, त्याच्या नोट्स वारंवार रिव्हिजन केल्या तर आपण पॉलिटीमध्ये नक्कीच 15 पैकी 12-13 मार्क्स घेऊ शकतो. आणि हे मिळवता येतात, फक्त आपले एफर्ट्स योग्य पाहिजेत. सो आय होप की तुम्हाला या व्हिडिओमध्ये पॉलिटी या विषयाचं प्री क्वालिफाय होण्याच्या दृष्टीने जे वेटेज आहे ते कळलं असेल. नॉर्मल जे वेटेज आहे 100 पैकी 15 प्रश्न, 100 मार्क्सपैकी 15 मार्क्स पॉलिटीमधून मिळतात हे सर्वांना माहीत आहे. पण आपल्या प्री क्वालिफाय होण्यामध्ये पॉलिटी किती वेटेज ठेवू शकतं हे नक्की समजून घेतलं पाहिजे आणि तोच मी प्रयत्न या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटतोय तर इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. मित्र म्हणेन की ज्यांनी MPSC तयारी करायला नुकताच सुरुवात केली आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा. जे पण तुमचे डाऊट्स असतील ते कमेंटमध्ये मांडा, आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट MPSC चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून आपण असे नवीन व्हिडिओ बनवणार आहोत त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. सो या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.